मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया। सगळ्यात आधी गुंड ऐश्वर्याला सांगत असतात की बऱ्या बोलाने सगळ्या गुन्ह्याची कबुली दे। तुझा कबुली जबाब जो आहे तो आम्हाला हवा आहे आणि तोच आम्ही रेकॉर्ड करणार आहोत। पण या सगळ्याला आता ऐश्वर्या नकार देते। त्या गुंडांना सरळ म्हणते की मी कोणताही कबुली जबाब देणार नाही, तुम्हाला ज्या काही गोष्टी बोलायच्या आहेत ना त्या करा। मग आता ते गुंडही म्हणत असतात की ठीक आहे, तुला जर कबुली जबाब द्यायचाच नसेल ना तर आम्हाला सुद्धा कळतो की तो कसा घ्यायचा ते। आणि त्यांच्याकडे विविध शस्त्र असतात, ते शस्त्र ती लोक बाहेर काढतात आणि आता ती सगळी शस्त्र तिच्या समोर ठेवतात। तेव्हा थोडीशी का होईना ती घाबरते, पण तरीसुद्धा ती आता म्हणू लागते की तुम्ही हे सगळं कोणाच्या सांगण्यावर ना करताय ते आधी मला सांगा। दुसरीकडे आता हेच प्रकरण पुढे कसं वाढवायचं, म्हणजे या सगळ्याचा शोध कसा लावायचा याचा विचार सावली करत असते। म्हणजेच आता सावलीच्या हातात ते औषध लागलेलं असतं, जे औषध इतके दिवस ऐश्वर्या ही त्या अमृताला देत होती बाळ होण्यासाठी। पण जेव्हा हे औषध बंद केलं तेव्हाच बाळ व्हायला लागलं आहे, म्हणजे तेव्हाच ती प्रेग्नंट राहिली आणि राजकुमार भाऊंनी सांगितलं त्यानुसार तिच्या आता लक्षात होतं। मग आता या सगळ्याचा शोध तिला लावायचा असतो, म्हणूनच ती देवाभाऊला कॉल करते आणि या औषधासाठी मला एखादा लॅबवाला ओळखीचा आहे का याबद्दल विचारते। त्यावर देवाभाऊ म्हणतो की या सगळ्याची माहिती काढायची असेल तर तू इंटरनेटवर सुद्धा काढू शकते, त्या औषधाचं नाव टाकून किंवा त्याचा फोटो टाकून। पण आता ती म्हणते की त्याचं नाव वगैरे काही नाही आहे, हे स्पेशली बनवून घेतलं जातं, म्हणजे कोणत्या तरी आयुर्वेदिक बाबाकडनं हे बनवून घेतलेलं आहे हे सुद्धा आता ती सांगते। त्यावर देवाभाऊ सांगतो ठीक आहे, तुम्हाला भेट, मी तुझी एका लॅबवाल्याबरोबर ओळख करून देतो। त्यानंतर आता सावली किचनमध्ये येते। तिथे आता ऑलरेडी अमृता असते। अमृता तिला विचारते की काय झालं ग, झाला का सगळ्याचा शोध घेऊन? मग मला सांगा अमृता वहिनी, तुम्ही जेव्हा हे औषधं घेत होतात तेव्हा तुम्ही प्रेग्नंट राहिलात नाही, मग आता तुम्ही प्रेग्नंट राहिलात आणि राजकुमार भाऊजी जे बोलतायत ना ते बरोबर आहे। मग त्यावर अमृता म्हणत असते की नाही ग, कधी कधी आयुर्वेदिक औषधांचा गुण ना खूप उशिरा येतो। ऐश्वर्याने हेच काम चांगलं केलंय आणि तसंही राजकुमार माझ्यासोबत आधी कसं वागायचा, आता तो एकदम व्यवस्थित वागायला लागला, त्यामुळे मला असं वाटतंय की ह्या सगळ्याचे गुण म्हणून मी आता प्रेग्नंट झालेली आहे। मग काय आजही आई जेवण बनवणार आहे का, असं अमृता सावलीला विचारत असते। सावली म्हणते सध्या काय चाललंय ना काहीच कळत नाही। आता सावलीला या सगळ्याचा शोध घ्यायचा असतो की ते औषध नेमकं कोणतं होतं आणि त्यामध्ये कोणते कंटेंट टाकलेले आहेत जेणेकरून बाळ होणार नाही, असाच विचार ती करत असते। त्यामुळे तिने देवाभाऊला भेटायला बोलवलेलं असतं। देवाभाऊ त्या लॅबवाल्याला घेऊन येतो। लॅबवाल्याला आता ते औषध दिलं जातं आणि या सगळ्याची तपास करायला सावली सांगते। त्यावर तो लॅबवाला सांगतो की ह्या सगळ्याचा तपास करून तुम्हाला उद्यापर्यंत रिपोर्ट देईन मी। मग आता सावली देवाभाऊला म्हणते की या सगळ्याचे किती पैसे होतील तेही त्यांना विचारा। त्यावर देवाभाऊचं काम आहे, आम्ही असे पैसे वगैरे घेत नाही, असं देखील तो लॅबवाला बोलू लागतो। मग उद्या तुम्हाला याचे रिपोर्ट दिसतील। मग आता देवाभाऊला सावली म्हणत असते की ही गोष्ट फक्त आपल्यातच राहू दे आणि त्यानंतर आता हे सगळं प्रकरण काय आहे आणि त्याबद्दल सावली देवाभाऊला सांगू लागते। आणि हे सगळं ऐश्वर्याचं प्रकरण आहे, ऐश्वर्या सापडली का नाही ना, ऐश्वर्या सापडली नाही, तिच्या गुंडांनी सांगितलं होतं पण तिथे बघितलं ती नाही सापडली आहे। ऐश्वर्याला आता ते गुंड म्हणत असतात की बऱ्या बोलाने कबुली देतेस की नाही, पण ऐश्वर्या कबुली द्यायला तयार नसते। मग ऐश्वर्याला बोललं जातं की ठीक आहे, आधी तुझी सुरुवात ना तुझ्या नखांपासून करूया, तिची नखं कापायला घे रे। आणि नखं कापायला सुद्धा धारदार शस्त्र वापरलं जातं। तिच्या बोटाची नखं आता तो माणूस कापायला जशी सुरुवात करतो तशा तिला वेदना होऊ लागतात। त्यावर ती म्हणत असते की नाही नाही सॉरी, मी तुम्हाला कबुली जबाब द्यायला तयार आहे, आधी मला पाणी द्या। मग तिला आता पाणीसुद्धा दिलं जातं, कारण त्या गुंडांनी तिला पकडून ठेवलेलं असतं। सावली घरी येते तर सारंग म्हणतो की कुठून आली आहेस? सावली आता कुठे गेली होती हे सारंगला बरोबर माहिती होतं। सारंग म्हणतो देवाभाऊकडेच गेली होतीस ना, वा तुम्हाला कसं कळलं? अरे देवाभाऊ माझा मित्र आहे, मग मला कळणार नाही का? कशासाठी गेली होतीस सांग ना। मग ते सुद्धा तुम्हाला माहीतच असेल की मी कशासाठी गेली होती, तुमच्या मित्राने सांगितलंच असेल ना। मी तर
आता मग तो बोलतो ऐश्वर्याच्याच या सगळ्या शोधात गेली होती अशी. नाही, माझं जरा दुसरं काम होतं असं देखील ती म्हणू लागते. त्यावर सारंग म्हणतो दुसरं काम कसलं? सावली म्हणते वेळ आली की मी तुम्हाला सांगेन, पण आधी एक काम करा, तुम्ही तारा मॅडमबद्दल बोलला आहात का? आपल्या आईंसोबत म्हणजे तिलोत्तमासोबत जरा बोलून घ्या ना, कारण आता ताराला सुद्धा घरी आणणं खूप जास्त गरजेचं तिला वाटत होतं. म्हणूनच ती सारंगला सांगू लागते की तुम्ही प्लीज आईंना समजवा ना आणि या घरात ताराला लवकर घेऊन या. सोहम भाऊजी जे आहेत त्यांना तरी बरं वाटेल. दुसरीकडे सुमन आणि त्याचसोबत आता तारा बसलेली असते. तारा आता सुमन सगळं काही सोहमबद्दल सांगत असतो आणि सोहम खरंच खूप चांगल्या कामाला लागला आहे, तुला याबद्दल काही सांगितलं आहे का? तर तारा म्हणते की सध्या ना आमचा काही जास्त कॉन्टॅक्ट होत नाही, तो कामामध्ये मन रमवून बसला आहे, पण माझं कशातच मन लागत नाही आणि त्यामुळे ना मला ह्या सगळ्या गोष्टी नकोशा झालेल्या आहेत असं देखील ती म्हणत असते. त्यावर सुमनला हे सुद्धा ती सांगते की मला असं वाटतं ना की तुझं ठरवलं आहेस की मला तुझ्या कामामध्ये हिरोईन म्हणून घ्यायचं, तर ते प्लीज कॅन्सल कर, कारण मला ते जमणार नाही. तेवढ्यातच तिच्या फोनवर ना भैरवीचा कॉल येत असतो. ती सारखी कॉल कट करत असते. सुमन तिला विचारतो की कोणाचा फोन येतोय? त्यावर भैरवीचा कॉल येतोय. मग मी कॉल नाही घेणार, तू कॉल कट करत राहिलीस तर ती कंटिन्यू तुला कॉल करत राहणार आहे, त्यापेक्षा दे मी तिच्याशी बोलतो आणि विषय कायमचा संपवतो. असं करून आता ताराचा मोबाईल सुमन हातामध्ये घेतो आणि सुमन भैरवीचा कॉल रिसीव्ह करतो. भैरवीला सुमन सांगत असतो की तुला मी सांगितलं आहे की माझ्या मुलीला त्रास द्यायचा नाही, का सारखा सारखा फोन करून त्रास देतेस? तुझं काय करायचं आहे ना ते कर, आमच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करू नकोस. माझ्या मुलीने ठरवलं आहे ना तिला आता पुढे जायचं, त्यामुळे सारखे कॉन्टॅक्ट करू नकोस, तू आधी ताराला फोन दे असं सुमनला भैरवी सांगत असते. पण तुझ्या मुलीला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे तर मी तिला का फोन देऊ? आणि असं बोलून आता सुमन चांगली समज देतो आणि आता पुन्हा ताराला फोन करायचं नाही असं भैरवीला सांगतो आणि फोन कट करतो. त्यावर भैरवीला खूप जास्त राग येतो. भैरवी विचार करते की या सुमनला तर मी सोडणार नाही, या ताराला सुद्धा ना ताराने जराही माझ्याशी बोलायचं नाही ठरवलंच आहे. मग आता भैरवीला प्रचंड राग आलेला असतो, पण भैरवीने आता त्या गुंडांना सुद्धा तितक्याच जोरात कामाला लावलेलं असतं. दुसरीकडे तिलोत्तमा आणि चंद्रकांत हे गप्पा मारत असतात. चंद्रकांत यांना आजकाल खूप काही ना काही खायची हौस असते. मग आता तिलोत्तमा म्हणत असते की तुमचे ना जिभेचे चोचले जरा वाढत चालले आहेत. तेवढ्यातच सारंग तिथे येतो आणि म्हणतो मी डिस्टर्ब तर केले नाही ना? त्यावर सारंगला तिलोत्तमा सांगते की नाही डिस्टर्ब तर केले नाहीस, काय चर्चा चालू होती? त्यावर बाबांना बघ ना, अमृता प्रेग्नेंट आहे पण तुझ्या बाबांना डोहाळे लागले आहेत असं बोलून आता हसणं चालू असतं. पण आपल्या घरामध्ये 4 सुना कुठे आहेत, 2च सुना आहेत असं सारंग म्हणतो, कारण आता 4ही सुना जर असल्या असत्या तर काय मग आता ऐश्वर्याचा काही तपास लागला का असं चंद्रकांत विचारतात. नाही, ऐश्वर्याचा काही तपास लागला नाही, पण आपल्याकडे एक सून म्हणजे तारा जी आहे तिला तर आपण घरात आणू शकतो. पण आता तिलोत्तमा नाही म्हणत असते. पण तुम्हा लोकांना एक गोष्ट कळते का, या सगळ्यामध्ये ना आपल्या सोहमचे किती हाल होत आहेत. म्हणजे सोहम तिला खूप जास्त मिस करतो. उद्या जाऊन सोहम जो आहे तो कलाकार आहे, जर आता कलाकार त्याला जर आपल्या मनासारखं काही नाही भेटलं तर तो नक्कीच ना सगळ्या गोष्टीच्या आहारी जातो. म्हणजेच एखाद्या नशेच्या आहारी गेला आणि तो पुन्हा दारू वगैरे प्यायला लागला तर काय करायचं? या सगळ्या गोष्टी मुद्दामून सारंगना तिलोत्तमाला सांगण्यासाठी बोलत असतो, जेणेकरून तिने ना या सगळ्यामध्ये सपोर्ट करायला हवा, यासाठी तिचा हा हेतू असतो, त्याचा हेतू असतो. पण आता तो जेव्हा हे सगळं बोलतो तेव्हा मात्र आता तिलोत्तमा म्हणते की नाही माझा सोम असं करणार नाही. मात्र चंद्रकांतचं आता समजवू लागतात तिलोत्तमाला की माणूस ना आजकाल टेन्शनमध्ये असलं ना तर कसलाही ऑप्शन घेऊ शकतो. मग आपल्या सोहमचंही काय सांगता येतं? म्हणजे तिलोत्तमाला आता ती लोक असं सांगत असतात की लवकरात लवकर ताराला घरी आणायला हवं. दुसरीकडे आता ऐश्वर्या सगळ्याची कबुली देत असते आणि ती म्हणत असते की सावलीवर माझी आधीच वाईट नजर होती, सावलीचं आणि माझं पटायचं नाही, म्हणून त्या दिवशी भैरवीच्या त्या प्रोग्राममधनं सावलीला मीच किडनॅप केलं होतं. या सगळ्याबद्दल आता ती सांगत असते आणि या सगळ्याचा व्हिडिओ बनत असतो. आणि तेवढ्यातच तिथे आता भैरव येऊन जोरजोरात टाळ्या वाजवू लागते. त्यामुळे ऐश्वर्याला राग येतो. आता ऐश्वर्याचं सत्य सगळ्या जगासमोर भैरवी आणणार आहे. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.